मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या जनावरांना क्षारांची जी काही कमतरता पडत असते, जी जास्त मोठ्या प्रमाणात गरज लागत असते, ती भरून काढण्यासाठी गोठ्यात ठिकठिकाणी आपण चाटण-विटा बांधल्या पाहिजे. काही ठिकाणी आपण जनावरांना गोठ्यात जे मोठं मीठ असतं ते सुद्धा आपण घमिल्यामध्ये वगैरे ठेवू शकतो. ज्या जनावर गरज असेल तेच जनावर खातं, इतर कुठलेही जनावर ते खात नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जनावरांना सप्लिमेंटमध्ये काही गोष्टी देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, जनावरांचं पचन बिघडतंय, त्यासाठी आपल्याला प्रोबायोटिक यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतील किंवा इतर काही जे जीवाणू आहेत ते देणं आहे. त्याबरोबर आपल्याला ईस्ट द्यायचं आहे. त्याबरोबर मित्रांनो, प्रीबायोटिक, पोस्टबायोटिक असे सुद्धा घटक आपण देऊ शकतो. बऱ्यापैकी वेळेस ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर हीट स्ट्रेस असतो त्यावेळेस जनावरांच्या पोटातील पचन बिघडलेलं असतं, त्यावेळेस जनावरांना बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनची सुद्धा कमतरता झालेली असते. म्हणून तिथे आपल्याला बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन सुद्धा देणं गरजेचं आहे. जनावरांच्या पोटामध्ये जी काही उष्णता वाढते त्याच्यामुळे ऍसिडोसिस होतो, हे कमी करण्यासाठी आपल्याला रुमेन बफर खूप चांगल्या पद्धतीने ते काम देतात. म्हणून मित्रांनो, आपल्याला ते सुद्धा वापरायचे. त्याचबरोबर मित्रांनो, जनावराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी महत्वाचे काही 2-3 घटक आहेत, ज्यामध्ये बेटेन हायड्रोक्लोराईड असेल, कोलिन क्लोराईड असेल किंवा रुमेन प्रोटेक्टेड कोलिन असेल, बायोटिन असेल, असे घटक सुद्धा आपण वापरायचे. त्याचबरोबर व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम जे अँटीऑक्सिडंट हे जनावरांना आपल्या जे बाहेरची उष्णता आहे त्याच्याबरोबर लढण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी मदत करत असतात, शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी मदत करत असतात, ते सुद्धा आपल्याला द्यायचे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जनावरांना व्हिटॅमिन सी चं सप्लिमेंटेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जे रुमेन बफर, प्रीबायोटिक, प्रोबायोटिक, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि जे हीट स्ट्रेस कमी करणारे घटक आहे, बेटेन हायड्रोक्लोराईड असेल किंवा कोलिन असेल, रुमेन प्रोटेक्टेड कोलिन असेल, व्हिटॅमिन ई, सेलेनियम आणि व्हिटॅमिन सी असेल, असे सगळे घटक असलेले काही जे सप्लिमेंट आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत ते आपण वापरू शकतो आणि आपल्या जनावरांना ह्या हीट स्ट्रेस मधून वाचवू शकतो.